नमस्कार, मी डॉक्टर राहुल डहाळे. तर आपण बघतोय की समाजामध्ये जवळच्या नात्यांमध्ये लग्न करण्याचं प्रमाण दिसून येतं आहे. तर जवळच्या नात्यामध्ये म्हणजे काय, मामाची मुलगी किंवा आत्याचा मुलगा किंवा तत्सम अजून जवळच्या नात्यांमध्ये जे लग्न होतात, तर ते योग्य आहेत का अयोग्य आहेत, किंवा त्याच्यामुळे होणाऱ्या अपत्याला काही त्रास होतो का, त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का, तर याविषयी आपण जाणून घेऊया. तर साधारणतः ज्यांची जवळच्या नात्यामध्ये लग्न होतात अशांच्या मुलांना अनुवंशिक आजारांचा धोका जास्त असतो. त्यांच्यामध्ये जन्मजात अनुवंशिक आजार येण्याची शक्यता अधिक असते. सोबतच त्यांच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही. मुलं गतिमंद, मतिमंद किंवा कमी IQ लेवल असलेली जन्माला येण्याची शक्यता अधिक असते. सोबतच या मुलांमध्ये जन्मजात काही व्यंग आढळून येतात. तर व्यंग म्हणजे जन्मजात ही मुलं आंधळी किंवा बहिरी होण्याची शक्यता असते, किंवा जन्मतः दुभंगलेले होठ असतात, किंवा हृदयामध्ये होल असते, हृदयाची वाढ व्यवस्थित होत नाही, किंवा अन्ननलिकेची वाढ व्यवस्थित होत नाही, किंवा जन्मतःच अन्ननलिका व श्वासनलिका एकमेकाला चिकटलेल्या असतात. तर ह्या आजारांची शक्यता अधिक असते. सोबतच अशा मुलांमध्ये काही हार्मोन्सशी रिलेटेड दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असते. क्रोमोझोमशी रिलेटेड ॲबनॉर्मॅलिटी राहण्याची शक्यता असते. मूल तृतीयपंथीसुद्धा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. तर सोबतच काही यांच्यामध्ये जन्मजात काही दुर्मिळ रक्ताचे ब्लड डिसऑर्डर्स पण दिसून येतात. उदाहरणार्थ थॅलेसेमिया किंवा हिमोफिलियासारखे आजारसुद्धा अशा मुलांमध्ये दिसून येण्याचं प्रमाण अधिक असतं. ज्या समाजांमध्ये नेहमी जवळच्या नात्यांमध्ये लग्न होतात अशांमध्ये थॅलेसेमिया हा ब्लड डिसऑर्डर आहे, याचं प्रमाणसुद्धा अधिक दिसून आलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टी प्रत्येक मुलांमध्ये होतीलच असं नाही. जवळच्या नात्यामध्ये लग्न केलेल्या काहींच्या अपत्यांना याच्यापैकी कुठलाच आजार नसेलही, पण जवळच्या नात्यात जर लग्न केलं तर असे आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे होणाऱ्या अपत्यासाठी, होणाऱ्या बाळासाठी आपण जवळच्या नात्यात जर लग्न टाळले तर ते कधीही चांगलं असणार आहे. धन्यवाद.